नमस्कार, वैशाली किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत. तर आज मी इथे ढोकळा बनवलेला आहे, एकदम सॉफ्ट जाळीदार असा. तर ढोकळा बनवण्यासाठी मी इथे 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ, 1 चमचा साखर, थोडीशी हळद आणि लिंबाचा रस घालून, अर्धा लिंबाचा रस घालून हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून याचं मी पातळ असं बॅटर रेडी करते. जास्त पातळसुद्धा करायचं नाही आहे. हे बघा, अशा प्रकारे हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत ते भांडं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. तर एका ब्रशच्या साहाय्याने मी भांडं ग्रीस करून घेतलेलं आहे. आता जे बॅटर होतं त्याच्यामध्ये एक इनो पावडरचं सॅचेट घालायचं आहे. इनो पावडर घालून झाल्यानंतर हे लगेचच आपल्याला बीटरच्या साहाय्याने बीट करायचं आहे. तर इनो पावडर घातल्यानंतर हे बॅटर आपलं मस्त असं फ्लफी झालेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे. हे जे मिश्रण आहे ते पातळसुद्धा नाही आहे आणि घट्टसुद्धा नाही आहे. तर हे भांडं जे ग्रीस केलेलं होतं त्याच्यामध्ये आता आपण हे बॅटर घालणार आहोत. सर्व बॅटर घालून झाल्यानंतर हे जे भांडं आहे ते थोडंसं टॅप करायचं आपल्याला. गॅसवरती पाणी गरम मी ऑलरेडी करत ठेवलेलं होतं एका भांड्यामध्ये. तर आता हे जे ढोकळ्याचं बॅटर आहे ते ठेवून द्यायचं आहे. एक 15 ते 20 मिनटानंतर मी हे झाकण काढून बघते, चेक करते. तर एका सुरीच्या साहाय्याने मी हे ढोकळा चेक केलेला आहे. तर त्याला बिलकुल चिकटलेला नाही आहे आणि 20 मिनटानंतर ढोकळा तयार झालेला आहे. ढोकळा पूर्णपणे थंड होऊन मग मी एका सुरीच्या साहाय्याने तो सोडून घेतलेला आहे. प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, सॉफ्ट स्पंजी असा ढोकळा आपला तयार झालेला आहे. ढोकळा कट करून घेतलेला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, छान अशा जाळ्या सुटलेल्या आहेत. वरनं गोड आणि तिखट अशी चटपटी फोडणी देऊन मी ढोकळा सर्व केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास वैशाली किचनला सबस्क्राईब, लाईक, शेअर. थँक्यू.